पहिली ओवी. माऊली म्हणत आहेत, आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान आहे. विश्वात्मक देवापाशी माऊली मागणं मागत आहेत. हा विश्वात्मक देव कोण? तर माऊलींचे प्राणप्रिय सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज हेच त्यांचे विश्वात्मक देव होत. माऊली म्हणतात, हे सद्गुरुनाथा, आर्ताचिनी ओरसे म्हणत दुःखितांचे दुःख मी दूर करावे, या आपल्या आज्ञेनुसार समस्त प्राणीमात्रांना दुःखातून मुक्ती मिळावी म्हणून हा ज्ञानेश्वरी रूपी वाग्यज्ञ मी आरंभिला. आता तो संपन्न झालाय. या वाग्यज्ञाने आपण जर संतुष्ट झाला असाल तर मला तुमचा प्रसाद द्यावा. भक्त हो, व्यवहारात आपणही देवपूजा किंवा कोणतेही शुभ देवकार्य पूर्ण झाले की आपल्या आराध्य देवतेपुढे काही अन्नपदार्थ नैवेद्य म्हणून ठेवतो. नंतर तो प्रसाद म्हणत आपण भक्तिभावाने भक्षण करतो. संकष्टी चतुर्थीला गोड खोबरी किंवा मोदक, गुरुवारी दत्तापुढील पेढा, सत्यनारायण पूजेनंतर गोड शिरा इत्यादी प्रसाद आपण स्वतःही भक्तिभावाने खातो, इतरांनाही वाटतो. पण आपल्यापैकी प्रत्येकाचा अनुभव हाच असेल की या प्रसादाची माधुरी काही वेगळीच असते. इतर वेळी तो इतका चविष्ट लागतच नाही. याचे कारण असे की आपण जेव्हा नैवेद्य म्हणून हे पदार्थ ईश्वरार्पण करतो तेव्हा त्याला ईश तत्वाचा स्पर्श झाल्याने तो प्रसाद बनतो आणि म्हणूनच तशी चव इतर वेळेला अनुभवता येत नाही. आणखीन एक उदाहरण पाहूया. एखादा उत्तम वक्ता, उत्तम निरूपणकार, उत्तम भजन म्हणणारी व्यक्ती गाऊ लागली, बोलू लागली की ते ऐकणारे आपण तल्लीन होऊन जातो व दाद देतो, वावा काय प्रासादिक वाणी, काय सूर लागलेत हो. याचे कारणही हेच की त्यावेळेला ते ईश्वराशी पूर्ण एकरूप झालेले असतात. त्यामुळे त्यांच्या त्या वाणीला, सुरांना ईश तत्वाचा स्पर्श झालेला असतो आणि म्हणूनच त्याची गोडी मनाला, अंतःकरणाला भिडते. असेच पसायदान माऊलीने मागितलेले आहे याच पद्धतीने. तर हे आपण पाहिले पसायदान म्हणजेच प्रसादाचे महात्म्य. पसायदानाची पहिली ओवी आपण जाणून घेतलीच आहे. या पहिल्या ओवीत माऊलीने सद्गुरूंना विश्वात्मके देवा म्हणत साद घातली आहे. ते त्यांच्यापाशी कोणते दान मागत आहेत हे आता आपण दुसऱ्या ओवीत पाहूया.